नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवरती, ज्याचं नाव आहे मास्टर टेक कोडिंग. या व्हिडिओमध्ये आपण काय हो केमॅपचा यूज करून आपण काय बुलियन एक्सप्रेशन जे आहे ते बुलियन एक्सप्रेशन काय करणार आहे, सॉल्व्ह करणार आहे. मग आता केमॅपचा यूज करून जर तुम्ही बुलियन एक्सप्रेशन सॉल्व्ह करणार असेल तर दोन मेथड आहेत आपल्याकडे. एक पहिला जो मेथड आहे एसओपी मेथड आणि दुसरा जो मेथड आहे काय हो पीओएस मेथड. आता एसओपी म्हणजेच काय हो की सम ऑफ प्रोडक्ट. सम ऑफ प्रोडक्ट म्हणजेच काय की एसओपी मध्ये काय करतो आपण वनचा ग्रुप करून ओके त्यांचा प्रोडक्ट करून आपण काय करतोय त्यांची ऍडिशन करतो. मग आता तो कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचा आहे तो आपण बघूयाच. ओके, मग आता एक एक्झाम्पल घेतोय. आता फर्स्ट एफ इक्वल टू समेशन एन आणि त्याच्यामध्ये मी व्हॅल्यू काय देतोय 1 आणि 2. मग हा जो एक्सप्रेशन आहे तो एक्सप्रेशन मला काय करायचं सॉल्व्ह करायचा आहे. मग आता इथं जर तुम्ही बघितला तर काय 2 व्हेरिएबल आहे बरोबर आहे, म्हणजे 2 व्हेरिएबलचा यूज करून आपण काय करू शकतो सॉल्व्ह करू शकतो. बघा जर सपोज त्यांनी मेन्शन केलं असेल 2 व्हेरिएबलनं सॉल्व्ह करा, 3 व्हेरिएबलनं सॉल्व्ह करा किंवा 4 व्हेरिएबलनं सॉल्व्ह करा, तर त्यावेळी आपण काय त्या मेथडनं काय करायचं आपल्याला सॉल्व्ह करायचं. पण आता काय व्हॅल्यू दिलेले आहेत आणि व्हेरिएबल दिलेले नाही आहेत. मग आता बघा जर 2 व्हेरिएबल असेल तर एक तर आपण व्हॅल्यू काय 0 1 2 3 एवढंच व्हॅल्यू काय करू शकतो आपण देऊ शकतो. 3 व्हेरिएबल असेल तर 7 8 पर्यंत आपण काय करू शकतो 7 पर्यंत आपण काय करू शकतो व्हॅल्यू देऊ शकतो. मग जर सपोज फॉर एक्झाम्पल आता नंबर दिलाय किती 2च आहे, म्हणजे त्या हे जे व्हॅल्यूज आहेत ते 3 च्या आत मधले व्हॅल्यूज आहेत. मग आपण काय सॉल्व्ह करत असताना आपण 2 व्हेरिएबलनं काय करतोय सॉल्व्ह करतोय. मग आता 2 व्हेरिएबल तुम्हाला मी सांगितलेलं होतं की किती सेल असतात 4 सेल असतात. हा तुमचा काय ए आहे आणि हा तुमचा काय बी आहे. ह्याचं नंबरिंग काय 0 आहे 1 आहे 2 आहे आणि 3 आहे. ओके, मग हा तुमचा काय 0 1 0 1. ओके, क्लिअर होत आहे. बघा आता आपण एसओपी बघत आहे. एसओपी मध्ये एक लक्षात ठेवा 0 ला आपण काय करतोय बार करतोय. 0 ला आपण काय करतोय बार. मग हा 0 आहे हे कशाची व्हॅल्यू आहे ए ची व्हॅल्यू, म्हणजेच हा झाला तुमचा काय ए बार. हा 1 आहे म्हणजेच काय तुमचा ए. सेम हा तुमचा काय झाला बी बार आणि हा काय तुमचा बी. ओके, क्लिअर होतं. मग आता आपल्याला व्हॅल्यू काय दिलं 1. ओके, मग आता एसओपी मध्ये आपण कशाचा ग्रुप करतोय 1 चा ग्रुप करतोय. मग आता बघा 1 कुठे इथं आहे, मग इथं काय लिहायचं आपल्याला 1 लिहायचं. नंतर काय 2 कुठे आहे इथं आहे, मग इथं काय करायचं 1 लिहायचं. ओके, मग आता बघा की आता आपल्याला काय करायचं 1 चा ग्रुपिंग करायचं आहे. मग आता बघा एका नंबर वरती या. ओके, मग ह्या नंबर ह्या 1 वरती आला की ह्या 1 वरती आल्यावरती ह्या 1 चा 2 चा ग्रुप होतोय का चेक करायचं, कारण 2 व्हेरिएबल आहे त्यामुळे 2 चा ग्रुप होतोय का चेक करायचं. ओके, मग आता 2 चा ग्रुप होतोय का इथं नाहीये. मग 2 चा ग्रुप म्हणजेच काय सलग लागून सेल जे असणार आहे त्यामुळे तुम्ही काय त्याचा यूज करून तुम्ही काय करू शकता ग्रुपिंग करू शकता. आता इथं त्याला सलग कुठं आहे का नाहीये, मग इथं 2 चा ग्रुप होत नाहीये. मग हा तुमचा काय झाला सिंगल एक ग्रुप झाला. मग आता ह्या 1 चा जर विचार केला ह्या 1 चा 2 चा ग्रुप होतोय का नाही होत. ओके, मग 1 चाच ग्रुप होतोय, मग हा झाला तुमचा 1. ओके, आता व्हॅल्यू लिहित असताना आपण कसं लिहितोय बघा की पहिल्यांदा रो आणि कॉलम बघायचा. आता ह्याच्यामध्ये एकच रो आहे बरोबर आहे, मग रो ऍज इट इज आहे म्हणल्यावरती काय लिहायचा ए आणि कॉलम एकच आहे म्हणल्यावरती काय बी बार. ए इंटू बी बार म्हणजे आपण पहिल्यांदा बघा सम ऑफ प्रोडक्ट, मग एका ग्रुपचा प्रोडक्ट करायचा आणि तो काय करायचा सम करायचा दुसऱ्या ग्रुपमध्ये बरोबर. मग आता ह्याचा विचार केला तर ह्याचा एकच रो आहे त्यामुळे ए बार आणि काय एकच कॉलम आहे त्यामुळे हा काय ए बी. मग ह्या पद्धतीने आपण काय 2 व्हेरिएबल केमॅपचा यूज करून हा जो एक्सप्रेशन आहे तो एक्सप्रेशन काय केलं आपण सॉल्व्ह केलेला आहे. क्लिअर झालं. 2 व्हेरिएबल केमॅप कशा पद्धतीने आपण काय करतोय सॉल्व्ह करतोय. आता बघूया की 3 व्हेरिएबल केमॅपचा यूज करून आपण कशा पद्धतीने काय एक्सप्रेशन जो आहे दिलेला तो सॉल्व्ह करतोय. मग आता हा f इक्वल टू 1 5 2 6 7 म्हणजे 7 च्या आत मधली सगळी व्हॅल्यू आहेत. मग याचा जर आपल्याला सॉल्व्ह करायचं असेल काय 3 व्हेरिएबलचा यूज करून आपल्याला काय करावं लागतो सॉल्व्ह करावं लागतो. मग आता 3 व्हेरिएबल म्हणजेच काय असणार आहे बघा किती सेल असणार आहे तो 8 सेल असणार आहेत. ओके,
हा 8 सेल आहे, हा तुमचा काय असणार आहे ए आणि हा तुमचा काय बी सी. ए ला एक तर 0 देऊ शकतो नाही तर 1 देऊ शकतो. नंतर काय बी सी 0 0 0 1 1 1 अँड 1 0. हा 0 म्हणजेच काय असतो ए बार असतो आणि हा काय ए असतो. हा काय तुमचा बी बार सी बार, हा तुमचा काय बी बार सी, हा तुमचा झाला बी सी आणि हा बी सी बार. बरोबर. मग आता याचं नंबरिंग कसं असतं 0 1 हा तुमचा 3 असतो आणि हा तुमचा काय 2. इथं काय 4 5 7 आणि 6. ओके, ह्या पद्धतीने. मग आता आपल्याला व्हॅल्यू काय काय दिलं 1 दिलाय, मग 1 ला इथं काय 1 लिहायचं. नंतर काय 5 दिलाय, 5 ला 1 लिहा. नंतर काय 2 दिलाय, 2 ला 1 लिहा. नंतर काय 6 दिलाय, 6 ला 1 घ्या आणि 7 दिलाय, 7 ला काय करा 1 घ्या. मग आता आपल्याला पहिला माहित आहे की काय की जे 1 आहे त्या 1चं काय करायचं आपल्याला ग्रुपिंग करायचं आहे. मग आता बघा ह्या 1चा विचार केला तर 8चा आहे म्हटल्यावरती पहिल्यांदा 3 व्हेरिएबल आहे म्हणजे 8 सेल आहे, त्यामुळे पहिल्यांदा 4चा ग्रुप होतोय का चेक करायचा. आता मला सांगा ह्या 1चा 4चा ग्रुप होतोय का, नाही होत. मग 2चा ग्रुप होतोय का बघायचा. मग 2चा ग्रुप काय होतो इथं, मग हा झाला तुमचा काय 2 ग्रुप. नंतर ह्या 1चा जर तुम्ही विचार केला, ह्या 1चा 4चा ग्रुप होतोय का, नाही होत. 2चा होतोय का, होतोय. ओके, मग हा झाला तुमचा एक. मग राहिला काय हा एक. मग ह्या 1चा 4चा ग्रुप होतोय का, नाही होत. 2चा होतोय का, होतोय. ओके, तुम्ही ह्याच्याबरोबर ग्रुपिंग करा किंवा ह्या 1 बरोबर ग्रुपिंग करा, तुमच्यावरती आहे. मग आता मी काय करतो ह्या 1 बरोबर काय करतो ग्रुपिंग करतो. ओके, मग आता इथे किती 3 ग्रुप झालेले आहेत. मग आता बघा पहिला ग्रुप हा जर तुम्ही बघितला तर 2 रो आहेत. मग 2 रो मध्ये कॉमन काय आहे का, नाहीये. मग त्यामुळे रो काय करा सोडून द्या. आता बघायचं कॉलम. कॉलम मध्ये काय ऍज इट इज तुमचं काय असणार आहे बी बार सी. बरोबर आहे. प्लस आपण प्रत्येक ग्रुपचा प्रोडक्ट करतो आणि मग काय करतोय सम करतोय दुसऱ्या ग्रुप बरोबर. नेक्स्ट बघा ह्या ग्रुपचा जर विचार केला तर ह्यामध्ये सुद्धा रो आहे. रो मध्ये काय कॉमन नाहीये 2 रो. जर सपोज फॉर एक्झाम्पल एकच रो असला असता तर आपण त्याची व्हॅल्यू घेतलो असतो. जर 2 रो असतील तर त्याच्यामध्ये कॉमन काय आहे तो आपण घ्यायचा. मग आता जर तुम्ही बघितला कॉलम काय बी सी बार ऍज इट इज व्हॅल्यू येणार. मग आता इथं बघा हा झाला तुमचा थर्ड ग्रुप. थर्ड ग्रुप मध्ये बघा पहिला एकच रो आहे त्यामुळे ए ऍज इट इज तुम्हाला घ्यावं लागणार आहे. आणि कॉलम मध्ये बघायचं 2 कॉलम आहेत आणि त्या 2 कॉलम मध्ये कॉमन काय बी आहे. मग हा तुमचा काय ए बी. मग ह्या पद्धतीनं आपण काय 3 व्हेरिएबलचा यूज करून हा जो एक्सप्रेशन आहे तो एक्सप्रेशन काय करतोय सॉल्व्ह करतो. आता बघूया की 4 व्हेरिएबल जो केमॅप आहे तो केमॅप कशा पद्धतीने आपण काय करायचं सॉल्व्ह करायचा एसओपी मेथड ना. बघा 4 व्हेरिएबल म्हणजे काय 16 तुमचे काय सेल असणार आहेत. ओके, हे तुमचे काय 16. आता हा तुमचा काय ए बी आणि हा काय तुमचा सी डी. मग आता ही व्हॅल्यू काय असणार आहे तो 0 0 0 1 1 1 1 0. हा काय 0 0 0 1 1 1 1 0. मग हा काय तुमचा ए बार बी बार ए बार बी ए बी आणि ए बी बार. हा काय सी बार डी बार सी बार डी सी डी आणि सी डी बार सी डी बार. मग आता आपल्याला काय नंबरिंग माहित आहे. हा काय तुमचा 0 आहे 1 आहे 3 आहे 2 आहे 4 5 7 6 12 13 15 अँड 14 आणि काय हा 8 9 11 अँड 10. ओके, ह्या पद्धतीनं. मग आता पहिल्यांदा आपल्याला काय नंबर दिलाय 2 दिलाय. मग 2 ला काय करा 1 घ्या. 3 दिलाय 6 दिलाय 7 दिलाय 8 दिलाय नंतर 10 दिलाय नंतर काय 11 13 आणि 14. ओके, ह्या पद्धतीनं. मग आता आपल्याला काय 1चा ग्रुप करायचा आहे. मग आता पहिल्यांदा हा 1 जर तुम्हाला दिसतोय तर आता बघा 16चा ग्रुप आहे. ओके, म्हणजे 16 सेल आहे त्यामुळे 8चा ग्रुप होतोय का बघायचा मॅक्झिमम. मग ह्या 1चा विचार केला तर 8चा ग्रुप होत नाहीये पण 4चा ग्रुप होतोय. मग हा झाला तुमचा काय 4चा एक ग्रुप झाला. ओके, समजलं आता. मग आता बघा
ह्या 1चा विचार केला तर ह्या 1चा कितीचा ग्रुप होतो? पहिल्यांदा 8चा ग्रुप होतोय का? नाही होत. 4चा होतोय का? नाही होत. 2चा होतोय का? होतोय. मग हा झाला तुमचा काय हो? 1चा ग्रुप. ओके, 2चा ग्रुप. मग आता बघा ह्या 1चा जर तुम्ही विचार केला तर हा 1 ह्याचा 8चा ग्रुप होतोय का? 4चा होतोय का? नाही होत. 2चा होतोय का? नाही होत. मग हा काय 1चाच ग्रुप झाला. मग आता ह्या 1चा जर तुम्ही विचार केला तर बघा ह्या 1 हा 1 काय एकमेकाला मीट होऊ शकतात. हा जर सपोज पेपर आहे असं समजा, जर तुम्ही पेपर काय केला एकमेकाला मीट केला तर काय हो हे दोन्ही एकमेकाला काय होतात? मीट होतात. म्हणजे ह्या 2चा ग्रुप तुम्ही करू शकताय. ओके, बघा हा आणि हा याचा काय हो 2 ग्रुप. मग आता ह्या 1चा जर तुम्ही विचार केला तर 8चा होतोय का? नाही होय. 4चा होतोय का? होतोय. मग हा तुमचा काय हो नेक्स्ट ग्रुप असणार आहे. हा तुमचा काय हो नेक्स्ट ग्रुप. मग आता बघा पहिल्या ग्रुपचा जर तुम्ही विचार केला तर काय हो 2 रो आहेत आणि 2 कॉलम आहेत. मग आता पहिला आता 2 रो मध्ये कॉमन काय हो ए बार आणि 2 कॉलम मध्ये कॉमन काय हो सी. मग ए बार सी प्लस हा झाला तुमचा पहिला. आताच बघा हा दुसऱ्या ग्रुपचा जर तुम्ही विचार केला हा एकच आहे. 4 रो आहेत म्हणल्यावरती कॉमन काय असणार आहे का? नाहीये. मग त्यामुळे सोडून द्या. आणि एकच कॉलम असल्यामुळं आपण काय हो ॲज इट इज इथे लिहिणार सी प्लस सी डी बार. मग आता राहिला काय हो हा एक ग्रुप. हा ग्रुपचा बघा रो काय आहे तुमचा ए बी बार, कारण एकच रो आहे त्यामुळे ती व्हॅल्यू घ्यावा लागणार आहे. कॉलम 2 आहे त्यामुळे त्याच्यामध्ये कॉमन काय हो सी ए बार सी. मग आता ह्या ग्रुपचा जर विचार केला बघा रो एकच आहे त्यामुळे ए बार आणि 2 कॉलम आहेत त्याच्यामध्ये कॉमन काय हो डी बार. ओके, ह्या पद्धतीनं. आणि हा एकचाच ग्रुप राहिलेला आहे. मग एकचा काय हो एकच रो आहे त्यामुळे ए बी आणि एकच कॉलम आहे त्यामुळे काय हो सी बार डी. मग ह्या पद्धतीने आपण काय हो 4 व्हेरिएबल के मॅपचा यूज करून हे काय हो एक्सप्रेशन सॉल्व्ह केलेलं आहे. मग ह्या पद्धतीने आपण काय हो की 2 व्हेरिएबल के मॅप असेल, 3 व्हेरिएबल के मॅप असेल, 4 व्हेरिएबल के मॅप असेल तर तो जो आहे तो त्याचा यूज करून आपण एसओपी जो एक्सप्रेशन आहे एसओपी मेथड आहे तो त्या मेथडमध्ये आपण काय करतो सॉल्व्ह करतो. मग जर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.